आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। वार्ड क्रमांक 166 में निर्दलीय उम्मीदवार अनिल मांडोकर की प्रचार फेरी तेज, जनसंपर्क अभियान को मिली रफ्तार। मुंबई बीएमसी चुनाव को लेकर कुर्ला के वार्ड क्रमांक 166 में चुनावी सरगर्मियां तेज होती नजर आ रही हैं। निर्दलीय उम्मीदवार अनिल मांडोकर ने प्रचार फेरी के माध्यम से अपने चुनावी अभियान को गति दी है। वे वार्ड के विभिन्न हिस्सों में जाकर नागरिकों से प्रत्यक्ष संवाद कर रहे हैं और स्थानीय समस्याओं, बुनियादी सुविधाओं तथा विकास से जुड़े मुद्दों को सामने रख रहे हैं। चुनाव आयोग की ओर से ऑटो रिक्शा चुनाव चिन्ह आवंटित होने के बाद उनके प्रचार अभियान में और तेजी देखी जा रही है। प्रचार के दौरान स्थानीय नागरिकों की मौजूदगी उल्लेखनीय रही। समर्थकों का कहना है कि वार्ड में इस बार बदलाव को लेकर चर्चा है और कई वर्गों का समर्थन निर्दलीय उम्मीदवार की ओर जाता दिखाई दे रहा है। क्षेत्र में लगातार बढ़ती राजनीतिक गतिविधियों के चलते वार्ड क्रमांक 166 का चुनावी मुकाबला रोचक बनता जा रहा है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस प्रचार फेरी के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। जिस वक्त मैं आप पहुंचा हूं बैल बाजार में, हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहां पर हमारे साथ इस वक्त मौजूद है उम्मीदवार, जो उनकी निशानी है रिक्शा, हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। अनिल महादेवकर मांडोकर जी यहाँ पर जो पद यात्रा यहाँ पर रैली निकाली, देखिए काफ़ी तादाद में लोगों के यहाँ पर आगमन हुआ है। उनके साथ में जो पद यात्रा निकाला गया, हमारे कैमरा में जरा एक नज़ारा दिखाई किस तरह काफ़ी जो इनके साथ में जो स्थानीय लोग हैं, जो कार्यकर्ता भी हैं, इनके जो अपक्ष से जो चुनाव लड़ रहे हैं। अनिल जी, आपका स्वागत है हमारे चैनल में। क्या कहना चाहेंगे, आपकी जो प्रचार इतने दिनों से चल रही है, कहाँ से कहाँ तक क्या प्रचार हो चुका पूरा आपका या बाकी? कुर्ल्यातला बऱ्याच अंशी प्रचार झालेला आहे, थोडाफार आहे तो सोमवार आणि मंगळवारी कव्हर करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे। कारण मंगळवारी 5च्या नंतर आम्हाला प्रचार करता येणार नाही, कारण गव्हर्नमेंटची आचारसंहिता आहे। त्यामुळे 5च्या अगोदर जे काय असेल ते आम्ही प्रचार करणार आहे आणि जोरात आम्ही उतरलो आहे। मी म्हणण्यापेक्षा मीपणा नको, माझे कार्यकर्ते सर्व उभे राहिलेले आहेत आणि महत्त्वाचं इथे समस्या मिठी नदी आहे। मिठी नदीचा गाळ हा प्रॉपर उचलला जात नाही आणि उचलला जात नाही असं मी म्हणत नाही, उचलला जातोय, परंतु परत नवीन गाळ येतोय। म्हणजे ह्यांना समस्याचं निराकरण व्यवस्थित करता येत नाही। यांच्यामध्ये तेवढे अभ्यासू लोक नाही आहेत। तर अभ्यासू लोकांची समिती स्थापन करून नुसतं पावसाळ्यात गाळ उपसला हा प्रकार योग्य नाही। कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे। तुमच्याकडे सतत गाळ उपसला तर हा कुर्ला जो पाण्यामध्ये जातोय तो जाणार नाही। आज परिस्थिती काय झाली आहे, गाळ भरपूर आहे, त्यामुळे मच्छरमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार होत आहेत आणि ही समस्या फार भयंकर आणि गंभीर आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे काँक्रीटचा जो कारखाना आहे, तिथल्या कारखान्यामुळे बऱ्याच लोकांनी आंदोलनाचं नाटक केलं। मी कोणावर आता दोषारोप करायची आम्हाला इच्छा नाही, की वेळ सुद्धा नाही आहे आणि कोणाच्या ह्या गोष्टीमध्ये आपण फाटे फोडायचे नाहीत। मुख्य समस्या अशी आहे, गाळ जो तिकडे आहे तो आहेच मिठी नदीचा, तिथे कारखान्यामुळे एवढं प्रदूषण आणि धुळीचं साम्राज्य, लोकांना दम्याचे आजार झाले आणि फुफ्फुस एकदा निकामी झाले की माणूस कव्हर होणं शक्य नाही। त्यामुळे फुफ्फुसाचे आजार इथल्या लोकांना भरपूर आहेत आणि तिथे बऱ्याच लोकांनी आंदोलनाचं हे केलं, पण काय त्यातून सोल्युशन निघत नाही। तर तिथे कायमस्वरूपी सोल्युशन काढायचा मी नक्की माझ्या पातळीवर प्रयत्न करेन आणि इथल्या लोकांचं आरोग्यमान कसं सुधारेल याच्यामध्ये मी बघेन। आज मी इथे बऱ्याच ठिकाणी फिरलो, लोकांच्या राहणीमानामध्ये आज कित्येक लोक सत्ताधारी आहेत, कोण विरोधात आहेत, काही वेळ ते सुद्धा सत्ताधारी। लोकांचं राहणीमान दुर्दैवाने संपन्न नाही आहेत, कारण आपण प्रगतीच्या गोष्टी करतोय, परंतु लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं राहणीमान आहे तसंच आहे, ते वाढत नाही। श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय, गरीबच होत चाललाय, महागाई वाढत चालली आहे। हा मुद्दा नाही आहे हा प्रचाराचा, परंतु मी सत्य बघितलंय। मी घरोघरी गेलो, आज उभा राहिलो, त्यामुळे लोकांची परिस्थिती खरोखर दयनीय आहे। त्यामुळे सरकारने लाडकी बहीण वगैरे ह्या असल्या योजनांमध्ये काही फरक नाही पडत। तुम्ही नोकरी द्या कायमस्वरूपी, लोकांना सर्व कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे। बीएमसी मध्ये जे कामं करतायत ते मुंबईकरांना महिला उचलतात, त्यांना हँडग्लोव्ह नाहीत, मास्क नाहीत, बुटं नाहीत। आज त्यांच्यासाठी कुठली संघटना आहे, कामगार संघटनेच्या बद्दल बोलायलाच नको, अशी सर्व बिकट परिस्थिती आहे। कारण कामगार संघटना नुसत्या नावापुरत्या राहिलेल्या आहेत, त्या काही कामगारांसाठी काही करत नाहीत, असा तर माझा आरोप आहे। आणि मुंबई महानगरपालिका जागतिक लेवलची महानगरपालिका आहे, तिथल्या सर्व कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलंय तर दिलंय, परंतु तिथला जो कामगार आहे, आज मी स्वतः बघतोय त्या कामगाराला ना मेडिक्लेम आहे, ना काय नाही। आज तुम्हाला सांगतो,
त्या कामगाराला ठराविक वर्षात त्याचं आयुष्य आणि एवढा घाणीत काम करतोय, मुंबईकरांचा मैला उचलतोय, त्याच्या आरोग्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. सर्व नगरसेवक सर्व गप्प आहेत. आवाज उठवा. मला संधी मिळाली तर नक्कीच आवाज उठवेल. आज हा जरी मतदारसंघातला विषय नसला तरी मी आज बघतोय, आज कामगारांसाठी त्या महानगरपालिकेच्या कोणच नाही, सर्व कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. एवढा आज ये ट्रैफिक के लेके और प्रदूषण, बड़ी बड़ी गाड़ियां आ रही है, रास्ता खराब हो रहा है, कहीं ना कहीं जो आज जो भाजी बेचते हैं विक्रेता, उनके लिए क्या सोचे हो? ट्रैफिक किस तरह, प्रदूषण किस तरह? हॉस्पिटल में आज बाबा हॉस्पिटल करीबी में है, कई सारी सुविधा नहीं है, ये हमारे ही की सुविधा नहीं, कहीं मशीन नहीं है, ब्लड चेकअप के लिए काफ़ी लाइन लगता है, इन सब के लिए क्या, अगर इसके लिए क्या कहना चाहेंगे? जनता मौका देती तो क्या करेंगे? बघा कसं माहित आहे, आता तुम्हाला रोजगारच नाही, त्यामुळे लोक नाविलाजाने आज हे करतायत. मुख्य समस्या रोजगार नाही. मग लोक पोट कसं भरणार? पोट भरण्यासाठी काहीतरी पाहिजे. लोक साहस करतायत. तुम्ही म्हणतात आम्ही हे करा, उद्योगधंदे स्थापन करा. अरे तुम्ही साधं भाजीचं हे टाकलं तरी तुम्ही महानगरपालिका येते. महानगरपालिका ठीक आहे, रस्ता पाहिजे, फुटपाथ पाहिजे, सर्व मान्य आहे. परंतु जनता मौका देती तो क्या इनका सोचेंगे क्या? तर मला हा जर संधी मिळाली तर फुटपाथ वरती जे काय धंदे लावतायत त्यांच्यासाठी मी नक्कीच माझ्या परीने जे काय शक्य आहे ते नक्कीच करेन. कारण हे कोण हौसेने हे करत नाहीयेत. त्यांची आज परिस्थिती बेकार आहे, नोकरी नाही म्हणून हे करतायत. त्यांच्यासाठी मी नक्कीच ते पर्याय काहीतरी नक्की 100% माझ्या पातळीवर करेन, मी आवाज उठवेन. आणि राहिला बाबा हॉस्पिटलचा प्रश्न, कुर्ल्यात बाबा हॉस्पिटल आहे, तिथे MR मशीन नाही, CT स्कॅन मशीन वारंवार बंद असते. मी स्वतः कमिशनरला लेटर दिलंय, त्याचं अजून साधं उत्तर आलं नाही. तुमच्या लेटरला केराची टोपली असते, तिथे RTI टाका, फर्स्ट अपील करा, सेकंड अपील करा, तेवढा वेळ द्यायला लागतो, नंतर ते हलतात. तोपर्यंत तुमच्या पत्राला, कारण आज 8 वर्षे तुमच्यासाठी सांगतो माहितीसाठी, 3 वर्ष नगरसेवकच नाही, सर्व अंधाधुंद आहे. लोकप्रतिनिधी हवे की नको? सर्व प्रशासन आणि सत्ताधारी त्याच्यावरती हे करतोय दादागिरी. आज कोण ऑथेंटिक पर्सन नाही, त्याला तुम्ही निधी देताय आणि तो कामाच्या गोष्टी करतोय. म्हणजे ऑथेंटिक नगरसेवक नाही आहे 3 वर्ष. अनिल जी, आखिरी सवाल करना चाहूँगा, आपका पदयात्रा भी है, समय भी है काफ़ी, क्या कार्य करोगे अगर आपको जनता मौका देती? किस तरह आपके 5-6 कार्य बताइए जिस तरह आपके जनता उम्मीद करती, भरोसा करती और आपको मौका देती है? सर्वात महत्वाचा इथला आरोग्याचा प्रश्न आहे. इथे जे हे जो लावलेला आहे वाड्या इस्टेटमध्ये त्याने कारखाना, तो 100% त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढेल किंवा त्याला सांगेन इथे रस्ता चांगला कर. धुळीचं जे साम्राज्य आहे, एक तर तुम्ही शिफ्टिंग करा तिकडे दुसरीकडे, हा पहिला पर्याय असेल. दुसरा पर्याय, तुम्ही रस्ता चांगला करा आणि तिथे जी धूळ उडते ना, तिथे कपडे बांधा. तिथे मध्ये डायरेक्ट गाड्या येत आहेत, गाड्या नुसती रस्ते बरोबर नाहीत का. आता तुम्हाला सांगतो, रस्ता बांधलाय तो खचलाय रस्ता तिथला वाडे एस्टेट मधला. मी स्वतः प्रचाराला गेलो, एवढं वजनदार जातात गाड्या, ते रस्ता खचणार नाही. म्हणजे क्वालिटी बेकार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही बोललात 5 गोष्टी. महानगरपालिकेचं रुग्णालय आहे, त्यामध्ये माझी असं इच्छा आहे की त्यामध्ये MRI मशीन यायला पाहिजे. आपल्याकडे MRI मशीन बाबा हॉस्पिटलला नाही आहे. आपल्याला सभागृह नाही, माणूस मेल्यानंतर सुद्धा माणसाचे प्रचंड हाल होत आहेत. सभागृह नाही, तिथे सभागृहाची व्यवस्था करायला लागेल. मेडिकल कॉलेज, त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहेत. तिथे हॉस्टेल, सुसज्ज हॉस्टेल तिथल्या स्टुडंटसाठी असणार, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहेत. आणि सर्व सोयी नुसतं आपलं हॉस्पिटल बनावं, त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, जेणेकरून माझ्या कुर्ल्यातील नागरिकांना इतरत्र राजावाडी किंवा केम इतरत्र जायची गरज भासणार नाही. ग्राउंड नहीं है लोगों के लिए और युवा पीढ़ी के लिए क्या कार्य करोगे, क्या संदेश है? नाही, ग्राउंड हा तर फार मोठी समस्या आहे. तुम्हाला सांगतो, कुर्ल्यामध्ये ग्राउंड तुम्ही दाखवा मला कुठे आहे. नेहरू नगरला ग्राउंड आहेत मोठमोठे, इथे कुर्ल्याला ग्राउंड नाही. आपला मराठी माणूस हा नाट्यप्रेमी आहे, एक तरी दाखवा येलवाडमध्ये कुठे नाट्यगृह आहे का. जे आहेत कल्पना टकीचं तिथे बांधकाम चाललंय, नाट्यगृह नाही आहेत. तर माझी प्रयत्न असणार आहेत, इथे मराठी भाऊलू एरिया आहे, इथे नाट्यगृह बांधण्यासाठी. कारण मराठी माणूस हा नाट्यवेड आहे. त्यामुळे मला संधी मिळाली तर सर्वात लोकांचा आवडता हे आहे नाटक, तर नाट्यगृह बांधण्यासाठी माझा प्रयत्न नक्कीच असणार. आखिरी मुद्दा, मेट्रो नाम से आज जो मेट्रो के ब्रिज के लिए जो काम कर रहे थे आप और आपकी टीम सभी,
उसके लिए क्या संदेशा देना चाहेंगे? उस नाम से काफ़ी आप चर्चे में रहे हो हमेशा लोगों के, उसके लिए क्या संदेशा देना चाहिए? किस तरह कार्य हमेशा वहाँ गणपति बप्पा विसर्जन, माता जी का विसर्जन वहाँ पर, तो इसके लिए क्या कितना आपको प्रोग्रेस हुआ उसमें? बघा इथे महानगरपालिका, MMRDA आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ह्या 3 संबंधित संस्था प्रशासनाच्या आहेत. महानगरपालिकेने बोट दाखवलं कोणाकडे MMRDA बोट दाखवते कोणाकडे एअरपोर्ट ऑथॉरिटी. आता तुम्हाला सांगतो नवी मुंबई एअरपोर्ट झालेला आहे. हा एअरपोर्ट बंद होणार आहे कारण तिथल्या ज्या हाऊसिंग कॉलनी आहेत सर्व डिमॉलिश करायचं काम जोरात चाललेलं आहे. आणि तुम्ही फनेल झोन जे म्हणतात तो सपशेल खोटा आहे. आता मी RTI टाकलंय तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं अमुक RTI टाका, म्हणजे सर्व मिलीजुली यांचा कारभार आहे. कारण इथला एअरपोर्ट हा टर्मिनल 1 असा अनधिकृत आपल्याला ऑथेंटिक नाही पण असं कारणावर आलं हा बंद होतोय. फक्त सार राहणार आहे आणि सर्व तिकडे होणार आहे कुठे नवी मुंबईला. त्यामुळे फनल झोनचा प्रश्न नाही आहे, कळलं काय? त्यामुळे तुम्ही जे म्हणतात 3.5 हाईट, जर 3.5 हाईट झाली तर सरकारचा नियम मोडतंय. कारण सरकारचा नियम काय बोलतो 5.5 मीटर. जर त्यांनी गणपतीसाठी आम्हाला खालून रस्ता दिलाय पण वर्षातून एकदा 365 दिवस त्रास आहे आमचं, त्याचं काय? त्याचं सोल्युशन नाही. म्हणजे कायमचं कुर्ल्याकरांना तुम्ही एकदम वाईट परिस्थितीत ढकलून दिलंय. कारण तुमच्या ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, शाळेची बस, कुठली ज्या मोठ्या BST ची बस सुद्धा जाणार नाही भविष्यात. तो जो म्हणजे इसकी सर समस्या है कि आप उसको हल यहाँ जनता के लिए करोगे, मौका देती है? 100% करणार. आणि लक्षात ठेवा गव्हर्नमेंटचा कायदा आहे, मी नाही बोलत, गव्हर्नमेंटचा कायदा आहे, एक गाईडलाईन आहे 5.5 मीटर. हा आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. MSRDC आम्ही RTI टाकलेला, त्याचं लेटर आम्हाला आलेलं आहे. आता हा इलेक्शनचा काळ आहे त्यामुळे तिकडे जरा थोडा मुद्दा बाजूला ठेवलाय. इलेक्शनचा काळ जे काही यश मिळो अपयश मिळो तो एवढा का मोठा इश्यू नाही, पण त्यामध्ये आम्ही 100% हे करणार आहेत. MSRDचं लेटर सर्वांना मी सांगतो आलेलं आहे. त्यामुळे आम्ही ही लढाई लढणार आहे. आम्ही MSRDC तुम्हाला सांगतो एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि रेल्वे, भारतीय रेल्वे त्या सर्वांना RTI टाकलेत. फक्त भारतीय रेल्वेचं ते डॉक्युमेंटेशन वेगळं असतं, त्यांचं ते स्टॅम्प वगैरे वेगळं असतं. एअरपोर्ट ऑथॉरिटीने सुद्धा ते सांगितलं स्टॅम्पचं त्यांचं वेगळं आहे, ते करायचे आहेत. ते टेक्निकल पॉईंट आहे, ते काय मोठा इश्यू नाही. पण तिकडनं आम्हाला मिळणार 5.5 कारण गव्हर्नमेंटचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट पासून सर्वांचा नियम आहे. 5.5 हा सर्व भारतासाठी सर्वांसाठी लागू आहे, महाराष्ट्रासाठी नाही, सर्वांसाठी. त्यामुळे त्यामध्ये आपली पॉईंट बाजू मजबूत आहे. कारण पृष्ठभागापासून ते वरचा जो टॉप 5.5 मीटर असायलाच पाहिजे. हा एक मुद्दा हायकोर्टात आपल्यासाठी जमेची बाजू आहे आणि आपण 100% विजयी होणार. अनिल जी, जिस तरह के आप प्रचार पे निकले, आपके साथ में समाज सेवा किया, कौन कौन आपके साथ में हमेशा जो साथ दिए? बघा माझ्यासाठी ना माझा सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे. मी काय इलेक्शन हा माझा काय हे नाही आहे, पण समाजसेवक हा माझा हे आहे, माझा मेन मोठो समाजसेवा आहे. माझा राजकारण हा मोठा विषय, ह्या राजकारणामध्ये मी पहिल्यांदाच इलेक्शनला उतरलोय. कारण भरपूर तुमच्याकडे पद असेल तर अजून तुम्ही तिथे सभागृहात जाऊन मतं मांडणार, लक्षात ठेवा. त्यामुळे माझा हा विषय आहे, समाजासाठीच मी लढणार आणि भल्यासाठीच मी लढणार. अभी कहाँ कहाँ पे आपका प्रचार है? आता संदेश नगर पासून आम्ही जय भवानी चक्रापर्यंत प्रचार यात्रा आहे, रॅली आहे नुसती. आणि सोमवारच्या सकाळ आणि संध्याकाळचा जो सरकारने जो आम्हाला जो दिलेला आहे त्या एरियामध्ये आमचा प्रचार असेल आणि मंगळवारचा जो त्यांनी जो दिलेला एरिया त्यामध्ये असणार. कारण सर्व जे गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल आहेत ते नियम पाळायला सर्वांसाठी, माझ्यासाठी सर्वांसाठी बंधनकारक आहे. आता आखिरी सवाल, हमारे चैनल के माध्यम से सभी वोटर्स को क्या संदेशा देना चाहेंगे आप? मी सर्व वोटर्सला एवढंच सांगतोय, हा सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा आहे आणि हे जे आहेत हे सर्व प्रस्थापित आहेत. हे आता तुम्हाला मध्ये कधी दिसणार नाहीत, हे फक्त पार्टी असो काय असो, फक्त इलेक्शन आले की दिसणार, लक्षात ठेवा. हे आता ह्या सर्वसाधारण सर्वसामान्य गिरणी कामगारांचा मुलगा आज ह्या रस्त्यावर उतरलाय उमेदवार म्हणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध. त्यामुळे आज माझ्याबरोबर जो जनसमुदाय आहे तो त्यासाठीच आहे. धन्यवाद. तो आपने देखा जो कुछ पूछा गया अनिल मांडरेकर जी से, बहुत ही सही और अच्छा सवाल का जवाब दिया हमारे चैनल के माध्यम से. तो आज के लिए बस इतना ही. सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए. हमारे सहयोगी कैमरामैन ओम प्रकाश के साथ